आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची महत्त्वाची बातमी मुंबईतून। सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे। आंदोलन सुरू असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनला लॉबीमध्ये बॅरिकेडिंग लावत बंद केलं। या आंदोलनाशी संबंध नसणाऱ्या आणि लोकल चालवणाऱ्या मोटरमन कर्मचाऱ्यांना बंद केल्यानंच लोकल खोळंबल्यानं झालेल्या गर्दीनंतर सँडहर्स्टवरती एक अपघात झाला आणि यात 2 मुंबईकरांचा मृत्यू झाला। आंदोलनाच्या परवानगीपासून आंदोलन रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीची आता चौकशी केली जाणार आहे, कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत दोघांना आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि याला कारणीभूत मोटरमनना लॉबीमध्ये बंद करणं हे देखील सांगितलं जातंय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय। मुंबईमधली अतिशय महत्त्वाची सगळ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली खरं तर लोकल आणि याच लोकलला आपण एकीकडे बघतोय प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली होती, लोकल खोळंबलेल्या होत्या आणि दुसरीकडे मोटरमनला लॉबीमध्ये बंद करून ठेवण्यात आलेलं होतं। ज्यांचा या आंदोलनाशी काडी मात्र संबंध नाही अशा सगळ्यांना आणि जे अर्थातच अत्यावश्यक सेवेमध्ये येतात अशा सगळ्यांना लॉबीत बंद करून ठेवलेलं होतं आणि त्याचा फटका हा ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांना बसला आणि यात प्रचंड गर्दी झाली आणि म्हणूनच काही लोक हे अक्षरशः रेल्वे रुळावर उतरून चालू लागले आणि यात दोघांचा मृत्यू झाला असं सांगितलं जातं। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, काय अधिक माहिती या व्हिडिओ संदर्भात? प्रज्ञा, हा जर आपण व्हिडिओ पाहिला तर अत्यंत धक्कादायक अशा सगळ्या गोष्टी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या मोटरमन किंवा ज्या कर्मचाऱ्यांचा या आंदोलनाशी काहीही संबंध नव्हता त्या मोटरमन्सना ज्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं या कर्मचाऱ्यांनी लॉबीमध्ये बंद केलं आणि हे मोटरमन अडकून पडले त्या लॉबीमध्ये आणि त्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाही। त्याचमुळे या सगळ्या लोकल सेवेवरती जो आहे हा थेट परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आपल्याला माहिती आहे मुंबईतील लोकल जर 1 किंवा 2 मिनिटा उशिरा धावली किंवा काही गोंधळ झाला तर त्याचं पूर्ण रेल्वे सेवा जी आहे ही काही मिनिटांसाठी किंवा काही तासांसाठी विस्कळीत होऊन जाते आणि तशाच पद्धतीची घटना ही त्या दिवशी सुद्धा झाली होती आणि यामुळे लोकांना मनस्ताप झाला। संध्याकाळची वेळ होती, लोक मोठ्या संख्येनं कामावरून परतत होते आणि त्यावेळेला मुंबईकरांचं आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला पाऊस आल्यानंतर रुळावरती पाणी आल्यानंतर अनेक वेळा लोकल सेवा बंद होते किंवा कुठचीही मोठी घटना घडली किंवा तांत्रिक बिघाड झाला तर लोकल सेवा बंद पडल्यामुळे अनेक मुंबईकर हे रेल्वे रुळावरनं चालणं पसंत करतात किंवा त्या मार्ग तो अवलंबतात, कारण का त्यांना कुठचाही पर्याय त्यावेळेला दिसत नाही। त्या दिवशी सुद्धा अशीच घटना ही घडलेली आपल्याला पाहायला मिळाली होती, कारण का अनेक मोटरमन हे त्या लॉबीमध्ये अडकून पडले आणि त्यामुळे ज्या लोकल वेळेत सुटणार होत्या त्याच ठिकाणी थांबून राहिल्याने मोठ्या प्रमाणात ही गर्दी झाली। दुसरीकडे आंदोलन सुरू झालं आणि कुठचाही ताळमेळ न झाल्यामुळे या प्रवाशांचा स्थानकादरम्यान जो आहे हा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या आंदोलन केलेले कर्मचारी होते त्यांनी ज्या मोटर्समनना लॉबीमध्ये अडकवून ठेवलं होतं किंवा एक प्रकारे बंदिस्त केलं होतं या कर्मचाऱ्यांवरती आता कारवाई होणं गरजेचं आहे अशा पद्धतीची मागणी आहे। त्यामुळे सद्यस्थितीला हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात की स्पष्टपणे या कर्मचाऱ्यांनी हेतुपरस्पर या सर्व मोटर्समन्सना अडकवून ठेवलं होतं हे सद्यस्थितीला सिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळते किंवा आपल्याला ही गोष्ट समोर येते। त्यामुळे येणाऱ्या काळात या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांवरती नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि ही कारवाई होणं ही अत्यंत गरजेचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।